नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला माहिती आहे तुम्ही सगळे या विषयाची आतुरतेने वाट बघत असता। टोमल काकूंनी आता काय नवीन गोंधळ घालून ठेवलाय हे जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडते, कारण आता हे जगजाहीर झालं आहे। वांगो असं ध्यान आहे जे पावला पावलावरती काय ना काहीतरी खोटेपणा करत असते आणि सतत ते लपवण्याचा प्रयत्नात असते। आजच्या पॉडकास्ट मध्ये देखील ह्या बाईची पोलखोलच असणार आहे, त्यामुळे संपूर्ण पॉडकास्ट न स्किप करता ऐका। तसं तर तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे मंडळी, मला माहिती आहे तुम्ही माझा पॉडकास्ट आवडीने ऐकता। आता मी सहज हिचा तो भारतातून रिटर्न काय काय आणलं आणि त्या सामानाचं हिने दुकान मांडलं होतं ना, तो व्हिडिओ बघितला। त्यात मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे त्या व्लॉगच्या सुरुवातीला टोमली बोलली होती की मला खूप सारे प्रश्न आले होते की तू भारतातून परत जाताना काय काय नेलंस सोबत, ते आमच्या सोबत शेअर कर। आता हे प्रश्न कुठे आले होते माहिती नाही, पण हा इन्स्टावरती DM आले होते पॅकिंग रिलेटेड, त्याचा काकूंनी उल्लेख केला। आता या टोमलीचे व्ह्युअर्स पण तर भारतातलेच आहेत ना, मग मला एक समजत नाही हिने लोणची पापड भारतातून नेला आहे तेच बघायला कोणाला मजा येते आहे। जे भारतात सहज अवेलेबल आहे ते तिकडे घेऊन गेली, हे कोणाला बघायचं होतं असेल। काय नाही हो मंडळी, हिच्याकडे काही कॉन्टेंट नाही म्हणून ही फक्त ते दुकान मांडून बसली होती। आता हिने सगळं काही A to Z दाखवलं, म्हणजे ते कपडे साड्यांची शॉपिंग ते परत ही दुकान मांडून बसेलच। मिशो अमेझॉन वरून भरभरून कपडे घेतले असतील आणि मग सांगेल काय तर झारा आणि मँगो मधून घेतले होते। ह्या बाईला ना खोटं बोलायची सवय आहे। असो, त्याची पोलखोल पण मी लवकरच करीन जेव्हा ही दुकान मांडून बसेल तेव्हा, कारण मी खात्रीने सांगू शकते त्यात पण ही बाई काहीतरी खोटेपणा करेलच आणि हिचा खोटेपणा माझ्या नजरेत नाही येणार असं कधी होईल का हो मंडळी। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ह्या वांगोने दाखवलीच नाही, ती म्हणजे एवढा आटापिटा करून ही बाई मैसूरला गेली होती आदिवासी हेअर ऑइलचं प्रमोशन करायला। तिथून हिने 2 बॉटल स्वतःसाठी घेतल्या होत्या, कारण की टेन्शनमुळे टक्कल पडत चाललं होतं तिला। पण आता जेव्हा ही दुकान मांडून बसली होती तेव्हा त्या बॉटल आणलेल्याच दाखवल्या नाही हिने, किंवा सांगितलं देखील नाही की त्या बॉटल मी आणल्या आहेत आणि त्या आतमध्ये ठेवल्या आहेत। खरं तर बुधवारी मी विसरली होती याबद्दल बोलायला, लक्षातच आलं नव्हतं माझ्या हे, पण अचानक आज काय माझ्या मनात आलं म्हणून मीचा तो व्लॉग परत बघितला आणि त्यात ते तेल दिसलंच नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे मंडळी, ते तेल फेक आहे। ही बाई फक्त प्रमोशनसाठी गेली होती, लोकांना उगाच येडा बनवलं हिने की ते तेल असं आहे तसं आहे। स्वतः तर ते तेल यूजही करणार नाही आहे हिचे अंधमंद भक्त तर कॉमेंटचा पाऊस पाडतायत की ताई आम्हाला पण घ्यायचंय हे तेल, कसं मागवायचं सांग ना। जोपर्यंत हिचे अंधमंद भक्त आता ते तेल यूज नाही करत आणि त्याचा साईड इफेक्ट त्यांना दिसत नाही ना, तोपर्यंत त्यांना माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही बसणार आहे। जाऊ दे, घेऊ दे अंधमंद भक्तांना ते तेल। आपण काय चांगलं सांगायचं काम केलं, वॉर्न केलं होतं त्यांना, तरी पण जर कोणाला मातीच खायची असेल तर खाऊ दे। ह्या अंधमंद भक्तांना वाटते यांची ताई खूप चांगली आहे, यांच्या हिताचा विचार करते ती, पण असं अजिबात नाही आहे। ही बाई एवढी स्वार्थी आहे ना की ही फक्त स्वतःचाच विचार करते। कॉन्टेंट आणि पैशासाठी एवढी हपापली आहे ना की काय विचारूच नका मंडळी। आता ते कंजूस ॲपचं प्रमोशन पाहिलं ना, कितीतरी क्रिंज व्लॉगर्स करतायत। त्याची फीस खरंच सर्वसामान्य माणसाला परवडणार आहे का? हे लोक सांगतात 100 लोकांना फ्री आहे, लिंक वरती टच करा वगैरे। तर कसं आहे ना मंडळी, लिंक वरती क्लिक जरी केलं तरी यांना त्याचे पैसे मिळतात। तुम्ही ते डेमो जॉईन करा किंवा नका करू, क्लिक केलं ना तिथे त्यांचे खिसे भरतात। मागेही मी बोलली होती याबद्दल की हे असले नको त्या ऍप मधून अभ्यास करून घेण्यापेक्षा मुलांना चांगल्या क्लासमध्ये ट्युशनला टाका, शाळेतही चांगलं शिकवलंच जाते मुलांना। शक्य असल्यास दररोज घरी पण तुम्ही स्वतः घ्या त्यांचा अभ्यास। हे लोक ना फक्त फेक प्रमोशन करून दाखवतात, स्वतःच्या मुलांना हे लोक कधीच नाही टाकणार आहेत त्या क्लासमध्ये। आता 2-3 दिवसा अगोदर ह्या टोमलीने एक शॉर्ट्स अपलोड केला होता, त्यात तिने सॅनिटरी पॅडचं प्रमोशन केलं होतं। त्याच सेम ब्रँडचं काही दिवसांअगोदर घरकोंबडी मनीश्री काकूंनी पण प्रमोशन केलं होतं। मी तर खरंच सांगेन मंडळी, हे लोक जे प्रोडक्ट दाखवतात ना ते उगाच घेऊ नका आणि कुठेही लिंक वरती वगैरे क्लिक नका करू। ह्या लोकांना असले फेक प्रोडक्टचं प्रमोशन करून लाखो रुपये मिळतायत, प्लस तो व्हिडिओ बनवून युट्यूब वरती टाकून डॉलर्स देखील मिळतायत, ते वेगळे। आणि ज्या ज्या प्रोडक्टचं प्रमोशन ती घरकोंबडी करते ना ते तर 100% फेकच असतात।
मी तर तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन, हे असले फ्रॉड व्हिडिओज दिसले ना, मिसइन्फॉर्मेशन मध्ये टाकून द्या सरळ. लोकांना कसलीही चुकीची माहिती देत असतात उगाच. ह्यावेळी आल्याबरोबर टोमलीने कॅलेंडर चेंज करून घेतलंय, नाहीतर 2-2, 3-3 महिने कॅलेंडर धूळ खात पडलेलं असते. कोणता महिना सुरू असतो ते देखील तिला माहिती नसते. वांगो ना मागचे पुढचे व्हिडिओज टाकायला परत सुरू झाली आहे वाटते. हे जे भाज्यांची शॉपिंग दाखवली ते ती युरोपला गेल्यानंतरची असणार, कारण जाताना ही सगळं पुसून गेली होती. त्या व्हिडिओची सुरुवात पण काय तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहे, तुम्हाला बघायला मजा येईल. आणि वेगळं काय होतं त्यात तर गेली होती ग्रॉसरी शॉपिंगला. सासूबाईंने दरवेळीप्रमाणे ताज्या भाज्या नाही दिल्या यावेळी, नाहीतर दरवेळी जेव्हा भारतातून येते तेव्हा ताज्या भाज्या घेऊन येत असते. यावेळी भाज्यांऐवजी वेगळंच काहीतरी देऊन पाठवल्या वाटते हिला सासरून. यावेळी कोणतं फ्रूट चोरून खाऊन आली आहे काय माहिती. गेल्या वेळी तर चेरीज बिल करण्याआधीच खाऊन आली होती. टोमॅटो नव्हते, विदाऊट टोमॅटो जेवण करते असं बोंबलत होती. आता मंडळी हिची आपण पोलखोल करूया. ती म्हणजे गणपती बाप्पासाठी हिने जो नैवेद्य बनवला होता ना, डाळ भात मटकीची भाजी आणि फ्लावरची भाजी, तो नैवेद्य जर तुम्ही बघाल ना त्यात टोमॅटो स्पष्टपणे दिसतोय. हिने जे फोडणीचं वरण केलं होतं ना त्याच्यामध्ये हिने टोमॅटो यूज केला होता. त्याच्यानंतर फ्लावरची भाजी जी बनवली होती ना हिने नैवेद्यासाठी, त्याच्यामध्ये पण टोमॅटो दिसतोय. किती खोटारडी बाई आहे नाही, टोमॅटो नाही असं बोंबलते आहे उगाचच. एकतर बाप्पा 7 तारखेला बसवलेच नाही आहेत या बाईने, आणि दुसरी गोष्ट हिने ग्रॉसरी शॉपिंग आधीच केली होती आणि हा व्हिडिओ नंतर दाखवला आहे, कारण की हिला दाखवायचं होतं की मी किती भारतीय संस्कृती जपते बघा. मी एवढा 30 तासाचा प्रवास करून रात्री आली, खूप दमली होती, तरी पण सकाळी मी उठून बाप्पाचा नैवेद्य पण केला. एक नंबरची फेकूचंद बाई आहे ही. हिने त्या ग्रॉसरी मध्ये फ्लावर पण घेतला होता आणि त्याच फ्लावरची हिने गणपती दिवशी भाजी केली होती. पण त्या दिवशी खोटारडी बाई काय बोलली की फ्लावर कोळशा काकाने पेट्रोल पंप जवळून आणलंय. पूजेला हिने जो नारळ ठेवला होता ना तो देखील बघा मंडळी त्या ट्रॉलीमध्ये दिसतोय, शेंडी नसलेला नारळ. आणि तो पण या बाईने एकच घेतला होता, म्हणजे तो पूजेसाठीच घेतला होता हिने. दोघी मायले की काहीतरी चघळत होत्या. यावेळी पण बिल न करताच काहीतरी लंपास केलेलं दिसतंय या बाईने. एवढी तिथे वांगी होती पण यावेळी वांगी नाही घेतली हिने. घरी येऊन बोलते काय तर जास्त कोबी खायला कंटाळा येतो, पण रोज वांगी सकाळ संध्याकाळ खाऊ शकते ही बाई. गणपती व्हिडिओ मध्ये 20 मिनिट 22 सेकंडला बघा मंडळी, डायनिंग वरती ऑरेंज बनाना ऍपल ऑलरेडी भरलेला आहे. पण ग्रॉसरी शॉपिंग मधल्या व्हिडिओ मध्ये हेच सगळं तर तिने घेतलं होतं. याचा अर्थ मंडळी ही बाई ना उलटे सुलटे व्हिडिओ परत टाकते. गणपती बाप्पाला आणण्याच्या अगोदरच हिने सगळी शॉपिंग करून घेतली होती. गणपती बाप्पा बघतोयस ना रे तू सगळं, कोण कसा दिखावा करतोय ते. काही लोक पैशासाठी एवढे हपापले आहेत ना की तुझा देखील हे लोक चुकीचा वापर करतायत. फक्त कॉन्टेंट साठी हिने गणपती बाप्पाला आणलं आहे. बघ रे बाप्पा बघ, साध्या भोळ्या लोकांना कसं फसवलं जाते. मंडळी ह्या टोमलीला वाटलं की हिचा हा खोटेपणा काय कोणाच्या लक्षात येणार नाही, पण माझं ना या बाईकडे बारीक लक्ष असते. हिचा खोटेपणा उघडकीस मी वेळोवेळी करत आली आहे, तरी पण ही बाई सुधारायचं नाव घेत नाही आहे. किती निर्लज्ज आहे ना, कोडगी झाली आहे ही बाई आता. ह्या बाईने बाप्पाला आणलंय ना, मग फक्त चतुर्थी दिवशीच नैवेद्य दिला होता का? बाकी दिवशी आरती नसते, नैवेद्य देखील दाखवत नाही काही. हिने 2-3 दिवस बाप्पाला दाखवलं नाही आहे. याचं कारण हेच आहे मंडळी की हिने जुने व्हिडिओ अपलोड केले आहेत. 7 तारखेला तर नक्कीच हिने बाप्पाला आणलं नव्हतं. सारखं आपलं एकच सांगत होती, खारीची स्कूल 9ला सुरू होणार आहे आणि तिच्या शाळेत काहीतरी वस्तू हव्या होत्या, ते आणायला चौघही बाहेर गेले होते, बाप्पाला एकटं घरात ठेवून. किती क्रूर माणसं आहेत ना, बाप्पाला एकट्याला घरी ठेवून हे लोक कसे काय बाहेर हिंडू शकतात. खरं म्हणजे बाप्पा असतो तेव्हा घर बंद करून जाऊ नये. यांना जर सगळं जमत नाही आहे फॉलो करायला, मग कशाला हे लोक दिखावा करायला आणतात बाप्पाला. एकतर आधीच हिचं घर कमी आणि कोंडवाडा जास्त वाटतो, त्यात हिने बाप्पाला बसवलं आणि बाहेरून लॉक करून गेली. काय बाई आहे रे ही चक्रम. आता दरवेळी मी बोलते ना, इन्स्टाचे डीएम तर दिसणार नाही आहेत लोकांना की कोणी हिला मेसेज केला आहे की नाही ते. तर यावेळी मुद्दाम मला दाखवायला स्क्रीनशॉट अटॅच केला होता. लबाड टोमली माझं सगळं पॉडकास्ट स्टार्ट टू एंड ऐकते, त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचते आणि याचे पुरावे मला वेळोवेळी हिच्या व्हिडिओ मध्ये मिळाले आहेत. मी माझ्या पॉडकास्ट मध्ये जे काही बोलली असेल ना त्याचं उत्तर ही बाई दुसऱ्या दिवशी नक्की देते. कोळसा काका गॉगल मुद्दाम लावतात वाटते सगळीकडे, म्हणजे कसं गॉगल मधून कोणाला बघतायत ते दिसणार नाही ना काकूंना.
काकूंना काय समजणारच नाही कोणाला ताडतायत ते. टोमली बोलते काय तर मला भारतात असताना बिग बॉस बघायला वेळच मिळाला नाही आहे. 7 वीकचं तरी माझ्याकडून मिस झालं आहे बघायचं, म्हणून आता मला काही समजत नाही आहे कोण कसं गेम खेळते ते. अगं बाई टोमले, तू भारतात बिग बॉस पेक्षा मोठा गेम करून गेली आहेस, तो काय कमी झाला का? बिग बॉसच्या घरातला वाद परवडेल ग, पण तू तुझ्या नात्यांचा जो बाजार मांडून ठेवला होतास ना, त्यामुळे सगळ्यांना खूपच मनस्ताप झाला होता. बिग बॉस बघण्यापेक्षा लोकांना तुझी फजेती झालेली बघायला जास्त आवडते. कायो मंडळी, बरोबर बोलते ना मी? गाव हिंडून बाई आली आणि बोलते 6:45 वाजले आम्हाला यायला. आल्यावरती बोलली आरतीचं ताट पण तयार करायचं आहे, मग स्वयंपाक करते. पण डायरेक्ट ही बाई स्वयंपाकालाच लागली होती. याचा अर्थ हिने आरती पण केली नव्हती. जर हिने आरती केली असती ना, तर हिने व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवलं असतं. निदान आरती नाही तर आरतीचं ताट तरी तयार केलेलं दाखवलं असतं. ही कोणत्याच गोष्टीचा कॉन्टेंट म्हणून वापर नाही करणार असं होईल का हो मंडळी कधी? 2 महिन्यानंतर गार्डनची अवस्था कशी झाली ते बघा. हे मी दाखवते कारण 7-8 मला कॉमेंट आला होता. बनोज काकांना काकूंची किती काळजी बघावं मंडळी. वांग्याच्या बिया भारतात येण्यापूर्वी रुजत घालून गेले होते आणि आता त्याचं झाड आलंय. काकू किती खुश झाल्या होत्या वांग्याचं झाड बघून. आता रोज काकूंकडे वांगीच वांगी असणार. टोमल काकू बोलतात गार्डन मध्ये एक्स्ट्रा जरी काय केलं ना, तरी पण अवस्था तशीच होते वेदरमुळे. आम्ही ऑलरेडी एवढा खर्च केलाय गार्डन साठी, तरी पण आहे तशी अवस्था होते. ह्या बनोज काकांचं ऑफिस स्टार्ट होणार होतं ना हो मंडळी लगेचच. मग हे आता ग्रास क्लीन करताना कसे काय दिसले? वर्किंग आवर्स मध्ये हे घरची कामं करतात का? कोणीतरी ना खरंच या बनोज काकांचा हा व्हिडिओ ह्यांच्या HR ला पाठवायला हवा. नाही म्हणजे ऑफिस आवर्स मध्ये हे काका घरची कामं करत बसले आहेत. कालच्या व्हिडिओच्या सुरुवातीला काकू बोलल्या होत्या की मी क्वालिटी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि बघते तर काय, हे काका काकू सफाई कर्मचारी बनले होते. बाप्पा आले आहेत तर त्यांना फक्त एकदा दाखवलं. कधी आरती करते की नाही ही बाई काय माहिती, नुसती बोलते आता आरती करणार, आता आरती करणार. मॅथमॅटिक्स असं काल केकटत होती मूर्ख बाई. हिने ते मल्टिप्लिकेशन पण ना मंडळी कॅल्क्युलेटर मध्ये बघूनच केले असणार, एवढी माट आहे ही काय त्या मुलींचा अभ्यास घेते? हिला निदान 2चा पाढा तरी येत असेल की नाही देव जाणो. फक्त त्या कंजूस ॲपचा मोठेपणा करायला म्हणून काल तिने तो व्हिडिओ दाखवला होता. आता ही बाई रवा घेऊन आली आहे. मला तर वाटते सत्यनारायणाची पूजाच करणार असेल ही, कारण की भारतात आली तेव्हा सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे केलं होतं तिने. एकच सत्यनारायणाच्या पूजेमध्ये करता आलं नाही तिला, कारण नवीन जोडपं बसलं होतं ना पूजेला. हिचा बस चालला असताना ही त्यांच्या जागी बसली असती जबाबदाऱ्या पाड पाडायला. मला माहिती आहे हो मंडळी, पार असते ते, पण काकू बोलतात हो पाड पाडतात, म्हणून मी पाड बोलली. ह्या काकूंना ना जबाबदाऱ्या पाड पाडायची भारी हौस बाई. वांगो बोलते मला सामान भरताना एक कॉमेंट आला होता की भरण्या कुठून घेतल्या आहे. अगं बाई, कॉमेंट कसा येतो ग तुला? उडत उडत येतो का काय? सारखं कॉमेंट आला करते बिंडोक सारखी. मला वाटलं होतं ही हिच्या नवीन वहिनीची मंगळागौर वगैरे ठेवेल, पण तसंही हिने काही केलं नाही. भावाचं लग्न पण कॉन्टेंट साठीच लावून दिलं वाटते या वांगोने. मिशोवरून घेतलेला पर्पल ड्रेस घालून आजच्या व्हिडिओची सुरुवात केली. रव्याचा हिने शिराच केला. मला वाटलं होतं पूजा ठेवेल, पण महाप्रसाद बनवला हिने आणि जवळच्या मैत्रिणींना बोलवलं होतं दर्शन घ्यायला. अजून किती जवळच्या मैत्रिणी आहेत ना या वांगोच्या काय माहिती. दर दिवशीच्या नवीन नवीन जवळच्या मैत्रिणी दिसतात. त्या दिवशी साच्याने रांगोळी काढते हाताने नाही येत बोलली ना मी, तर आज बघा कशी हाताने काढून दाखवत होती रांगोळी. आता तुम्हीच सांगा मंडळी, ही बाई माझा पॉडकास्ट ऐकत नसेल असं कधी होईल का? जे बोलते त्यात दुसऱ्या दिवशी सुधारणा करून दाखवते. एकच आहे, खोटेपणा काय सोडत नाही आहे. खोटं बोलणं नसानसात भरलंय हिच्या. आज बोलते ही छोलेची भाजी मी कांदा लसूण वापरून बनवणार आहे, हे मी देवाला नैवेद्य नाही दाखवणार. पण त्या दिवशी तर हिने कांदा लसूण घालून मटकीची भाजी, फ्लावरची भाजी बनवली होती. डाळीला पण हिने फोडणी दिली होती. हिच्या फोडणीच्या वरणमध्ये ही लसूण वापरते हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आणि तोच नैवेद्य हिने दाखवला होता त्या दिवशी बाप्पाला. हिच्या केसांकडे बघून खरंच झाडूच वाटते मला. सेम झाडूच्या कलरचे हायलाइट केले आहेत या बाईने. प्राइम्स भाजून असेच उघडे ठेवले होते मूर्ख बाईने. खरंच पागल आहे काही, नरम नाही होणार का ते? ह्या बिंडोक बाईचा लुक कोणाला बघायचा असतो काय माहिती. सारखं बोलते मी तयार होते आणि माझा लुक दाखवते. अगं बाई, तू स्वतःला काय समजतेस ग? तुझा लुक बघून लोकांनी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? भुजगावण्याला किती चांगले कपडे घातले ना तरी तो भुजगावनच राहणार आहे. अर्ध्या लोकांनी वाटते नाही येणार सांगितलं, पण व्हिडिओ मध्ये खरं कसं सांगणार ना, म्हणून काकू बोलल्या काय तर काही मुलांना बरं नव्हतं आणि काही जणांची स्कूल होती त्याच्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही.
कशी निर्लज्ज बाई आहे नाही, हिची एवढी पोलखोल होते, खोटं बोलते ही सगळ्यांना माहिती आहे, तरी पण निर्लज्जासारखीच कशी चार चौकात बत्तीशी दाखवत फिरते काय माहिती. ह्या बाईचे एक एक कांड तर आता जगजाहीर आहेत, तरी पण तो मी नव्हे असे वागते. आम्हाला तुमच्या फालतू व्हिडिओ मध्ये घेऊ नका असं सांगितलं होतं वाटते सगळ्या फ्रेंड्सनी, म्हणून सगळ्यांना दाखवत नव्हती. नाहीतर जर परमिशन दिली असती ना त्यांनी दाखवायची तर सगळ्यांच्या तोंडावरती एकदम झूम करून करून त्या बनोज काकांनी दाखवलं. प्रसादाचा शिरा कसा असतो, एकदम मऊ असतो, तसा अजिबात दिसत नव्हता हिचा शिरा. आता आपल्या घरी कोण पाहुणे आले तर आपण त्यांना जेवण वाढतो ना, पण ही बाई मूर्खासारखी उभी होती तिथे, सगळं काही त्यांनाच घ्यायला लावलं. अजून पण शू रॅक वरती गौतम बुद्धांची मूर्ती हिने ठेवली आहे, मुद्दाम तिथून बनोज काकांनी हा व्हिडिओ शूट केलाय असं दाखवायला की आम्ही आता तिथे शूज नाही ठेवत. सगळं समजते मला हिची नाटकं. बिंडोक बाई बोलता बोलता बोलून गेली काय तर स्कूलचं ओपन डे होतं, शैलाचं पण होतं. टाइम स्टॅम्प आहे 18:05. काल परवा तर ही बाई बोलली होती शैलाची स्कूल 17 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. खारी आणि शैलाचा लुक दाखवायलाच विसरली मी. अहो काकू, तुम्हाला स्वतः पुढे मुलं तरी दिसतात का हो कधी? स्वतःच्या प्रेमात अखंड बुडाले आहात तुम्ही, आणि काय तेच तेच फ्रॉक देता त्या मुलींना. स्वतःला कितीतरी नवीन कपडे घेतले आहेत तुम्ही, आणि त्या मुलींना फक्त लाल लव्हेंडर आणि युनिकॉर्नचा फ्रॉक घेतलाय. मंडळी, ही बाई काय सुधारणाऱ्यातली नाही आहे. हिची किती पण पोलखोल करा, खोटं बोलणं काय सोडणार नाही ही बाई. कुत्र्याची शेपूट कशी असते वाकडी, तसंच हिचा स्वभाव आहे, वाकडा तो वाकडाच राहणार आहे. तर मंडळी, तुम्हाला आजच्या पोलखोल बद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.